गोंदियात पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी आता कमी झाली आहे। सलग 5 दिवसांपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या। मात्र आता जिल्ह्यातील इंधनाची स्थिती पूर्वपदावर येत असून गर्दी ओसरली आहे। धाराशिवचे ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिराला वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। ही विद्युत रोषणाई भाविकांचं लक्ष वेधून घेते। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी बेळगाव परिसरातून हजारो भाविक पारंपरिक बैलगाड्यांमध्ये दाखल झालेत। गुलालाच्या उधळणीत चांगभल्याच्या जयघोषात भाविक दाखल झालेत। कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर रानटी प्राणी शेकरूचं नवं संकट उभं ठाकले। शेकरू प्राण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय। वन विभागाच्या नुकसान भरपाई यादीत शेकरू या प्राण्याचा उल्लेख नसल्यानं नुकसान भरपाई मिळत नाहीये। धुळे महापालिकेनं थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली। आता कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे। यासाठी महापालिकेनं विशेष पथक गठीत केलंय। येवल्यात क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे। भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचं समीर भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी समीर भुजबळ यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। भंडाऱ्याच्या अर्जुनी येथील ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमीच्या जागेवर मंदिर उभारण्यात आल्याची बाब समोर आली। यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून संबंधित स्मशानभूमीचं बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी होते। कोल्हापूरच्या उजगावात मंगेश्वर देवाचा पालखी भेट सोहळा पार पडला। कामदा एकादशीला होणाऱ्या माडी यात्रेची या पालखी भेटीनं शोभा वाढवली। 8 देवांच्या पालखी भेटीचा क्षण अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दाखल झाले होते। बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या पवनचक्कीच्या टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच कोसळल्याची घटना शनिवार रात्री घडली। या 2 चोरट्यांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अधिक तपास सुरू केलाय। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। अवकाळीमुळे शेकडो हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। चांदवड येवला तालुक्यातील अनेक गावांना नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलाय। नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांद्यावर मोठा परिणाम झालाय। अनेक ठिकाणी कांद्याची पिकं पूर्णपणे भुईसपाट झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभी पिकं आडवी झाल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं नुकसान। संगमनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेली गहू, हरभरा आणि ज्वारी ही पिकं जमिनीला टेकली आहेत। तालुक्यातील फळबागांनाही या गारपिटीचा मोठा फटका बसलाय। सरकारनं तातडीनं पंचनामे करावी अशी मागणी होती। सिल्लोड तालुक्यातील भवन येथे 4 महिन्यापासून घंटागाडी सेवा बंद असल्यानं स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झालाय। चालकाचे 7 महिन्याचं वेतन थकीत असल्यानं सेवा ठप्प आहे। ग्रामपंचायतीकडे निधी असूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली जाते। मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांच्या फोटोचा टॅटू मानेवर काढला। संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख लढा देतोय। टॅटूत सत्यवीरा युद्ध अशी नावं कोरली आहेत जी त्यांच्या मुलांची नावं आहेत। साताऱ्यातील कराड तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला। स्फोटामुळे 10 किलोमीटरचा परिसर हादरून गेला। आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या। स्फोटात नेमकं कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक दिव्यांगासाठी यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक करणं आता बंधनकारक आहे। ज्या लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत आपले यूडीआयडी कार्ड आधारसोबत लिंक केले नाही त्यानंतर त्यांचे सर्व शासकीय लाभ आणि अनुदान कायमस्वरूपी बंद केले जाणार आहेत।